बातमी आहे जळगाव जिल्ह्यामधून। जळगाव जिल्ह्यामध्ये सध्या सूर्य आग ओकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जिल्ह्यामध्ये पारा 45 अंशांवर पोहोचलाय। मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम असल्यामुळे नागरिकही हैराण झालेत। उष्माघाताचा धोका वाढला असून उष्माघात सदृश्य रुग्णांच्या संख्येत सुमारे 15% वाढ झाल्याची माहिती आहे। जळगाव जिल्ह्यात सूर्य आग उगत असल्याचं चित्र आहे। तापमानाचा जर आपण विचार केला तर आजचं तापमान तब्बल 44.5 अंशावर पोहोचलेलं आहे। उष्णतेची तीव्र लाट जळगाव जिल्ह्यात आल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। आपण बघू शकताय की एरवी जे गजबजलेले रस्ते आहेत ते आता निर्मनुष्य झालेले आहेत। म्हणजे उष्णतेची तीव्रता वाढल्यामुळे प्रशासनाने देखील अलर्ट मोडवर आलेला आहे आणि प्रशासनाने नागरिकांना आवाहन केलं आहे की अत्यावश्यक जर काम असेल तरच दुपारी 12 ते 4 दरम्यान घराबाहेर निघा, एरवी घराबाहेर पडू नका। उष्णतेची लाट वाढल्यामुळे जळगाव जिल्ह्यात उष्माघाताची लक्षणं जाणवणाऱ्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 15% वाढ झालेली आहे। त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। उष्माघात कक्ष जी आहेत ती स्थापन करण्यात आलेली आहे। त्यातले औषधी असेल, बाकीचं साहित्य असेल ते पूर्णपणे तयार ठेवण्यात आलेलं आहे। परंतु नागरिकांनी देखील आता काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे, कारण की या उष्णतेची जी लाट आहे ही पुढील काही दिवस जी आहे अशीच कायम राहणार आहे आणि येत्या काही दिवसात तापमान तब्बल 46 अंशापर्यंत पोहोचू शकतं असं देखील हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। विजय वाघमारे, न्यूज 18 मराठी, जळगाव।